वेलकम बॅक माय चॅनल. कसे आहात तुम्ही? अपेक्षा करते सगळे मस्त मजेत असणार. आणि ॲक्च्युली माझा लॉंग व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी येतो आहे. चला तर असो, मी मागच्या लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की लॉंग व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओचं पण अपलोड न करण्याचं कारण काय आहे तर ते मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. आणि हा माझा फर्स्ट व्लॉग असा असणार आहे की याच्यामध्ये मी डेलीचं जे माझं रुटीन आहे फुल डेचं ते तुमच्यासोबत शेअर करते सोबतच. तरी तुम्ही सकाळी 9 वाजेला नित्यांचं टिफिन बनवते स्कूलला. सो त्याची स्कूल जवळच असल्यामुळे मी त्याला गरमच टिफिन देते थोडा लेट. आणि इथं मी कुरड्यांची भाजी आणि पोळ्या त्याला असं कट करून देते जेणेकरून त्याला खायला इझी असं होतं, म्हणून त्याला अशा पद्धतीने कट करून देते. तरी इथे एका साईडला त्याचा डब्बा पॅक करून घेते. आणि दुसरीकडे अहोंना पण जायचं होतं, तर सकाळी ते जेवण करून तर काही जात नाही, थोडंसं नाश्ता किंवा असं ब्रेकफास्ट वगैरे करून जातात. तर मग एका साईडकडे दुसरीकडे मी ना चपात्या उरल्या होत्या आणि चपाती टाकून देण्यापेक्षा 2-3 चपात्या होत्या. आम्हाला दोघांनाही ब्रेकफास्ट करायचा होता. सो मग मी त्यांना अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेतलं आणि त्याला पोह्यांना आपण जशी फोडणी देतो तशी फोडणी मस्त अशी फोडणी द्यायची. आणि चपात्यांना यूज आपण करू शकतो. तर मी तर त्याचाच ब्रेकफास्ट करून घेतला. आणि रेग्युलर तरी माझ्या चपाती एवढ्या उरत नाही, एकच असते, पण आत्ता उरल्या होत्या 2-3, तर म्हणता अशा पद्धतीने ब्रेकफास्ट करून टाकू. आणि आमच्याकडे खानदेशकडे असं केलं जातं. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ही रेसिपी शेअर केलेली आहे, तुम्ही बघितलं नसेल तर पुन्हा इथं सांगते. तर उरलेल्या जे चपाती असतात ना, तर ते मी असं मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरून घ्यायचं आणि त्यात टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, शेंगदाणे अशा पद्धतीने जशी आपण पोह्याला फोडणी देतो ना तशा पद्धतीने याला ही फोडणी द्यायची. आणि खूप इझी असा आपला छान असा ब्रेकफास्ट देऊन जातो. सगळं ते तेलात टाकून द्यायचं आणि नंतर जो हा चपातीचा काला असतो ना तर तो टाकून द्यायचा. आणि अशा पद्धतीने पाहिजे माझं रेडी झालेलं आहे. खूप शॉर्टकट सांगितलं तर तरी तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. फक्त एवढं आहे की पोह्यांच्या जागेवर तुम्ही फक्त चपातीचा काला टाकायचा असतो आणि आमच्याकडे याला कालाच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणता मला कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने खूप सिम्पल असा माझा ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे. अहोंना दिला आणि नंतर मग ते गेले ऑफिसला. सो मी इथं त्यांना बाय करते आणि मग ते मग नंतर मी हॉल क्लीन करायला घेते, जे की मी तुमच्यासोबत ऑलरेडी खूप बऱ्याचदा शेअर केलं आहे. तर आणि त्या स्कूलमध्ये गेल्यानंतरच आणि ऑफिसला गेल्यानंतरच त्यांना स्कूलमध्ये पाठवलं आणि गेले ऑफिसला की तरच मग मी मला हॉल क्लिनिंग करायला म्हणजे व्यवस्थित होतं. मग हे घराबाहेर पडले की तेव्हाच मग व्यवस्थित हॉल क्लिनिंग होतो. तर हे ही जी बेडशीट आत्ता तुम्ही पाहतायत ना, तरी मी शोरूम परचेस केली आहे आणि ऑलरेडी 4-5 ठेवले आहेत मी. तर त्याचा पण व्हिडिओ मी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केला आहे. आणि ट्रस्ट मी बरं का, एकही बेडशीटचा कलर वगैरे काहीही निघाला नाही आहे. प्युअर कॉटन मटेरियलमध्ये आणि फक्त 300-350 रुपयामध्ये मी म्हणजे 300 प्राईजच्या अशा 4-5 बेडशीट ठेवला आहे, ज्याच्यासोबत पिलो कवर पण मिळतात आपल्याला. तुम्ही इथं पाहू शकता. आणि ट्रस्ट मी याचा कलर खरंच गेला नाही आहे बरं का. आणि खूप छान निघाले आहेत. आणि मी यांना वॉशिंग मशीनमध्ये वॉश केल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने याचा कलर कॉम्बिनेशन छान दिसते असं. तर इथं आता ही टाकून राहिली आहे. आणि हॉल वगैरे नंतर मी झाडून वगैरे घेते आणि नंतर मग मागे येते. तर इथं माझी मस्त अशी बेडशीट लावून राहिली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि बाकीचं मग मी नंतर अशा पद्धतीने करायला घेते. तर मग इकडे पण आवरून घेते व्यवस्थित. तर ही आहे सेकंड बेडशीट, जे की मी इकडच्या साईडला खाटीवर टाकलेली आहे. आणि हिचा कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता. हिचाही काही कलर वगैरे गेला नाही. आणि म्हणजे बऱ्याचदा म्हणजे 2 ते 3दा वॉश झालेले आहेत ऑलमोस्ट साऱ्या बेडशीट्स. तुम्ही आपण तरी कलर गेला नाही. तर लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि इथं ॲक्च्युली बॅगवरती काढून ठेवलं आहे कारण आता जायचं आहे सासरी दिवाळीला. तर आम्ही दिवाळीला हे आमचं रेंटली घर आहे, आम्ही इथं रेंट राहतो. आणि जवळजवळ आता 7 ते 8 वर्ष होण्यात आले आहे रेंटच्या घरामध्ये. तर हा जो कॅरम बोर्ड तुम्ही पाहताय ना, तर याला पण मी ऑनलाईन परचेस केले. लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. त्यानंतर मी कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा दिली, तुम्ही चेकआउट करू शकता. तर आता याची ॲक्च्युली अडचण व्हायला लागली, तर याला मी इकडे साईडला ठेवून घेते कारण मला खालून पण झाडू मारायचा होता. आणि मग बॅगा वगैरे पण वरती काढल्या कारण त्यांना धुवून आता घेऊन जायचं आहे गावी कपडे वगैरे, त्यामुळे त्यांना पण वरती काढून घेतले धुण्यासाठी. आणि याला पण कॅरमला पण म्हटलं याच्यामध्ये पॅक करून एका साईडला ठेवून देते, जेणेकरून तिथून मला क्लीन करता यावं व्यवस्थित.
तर हे रेंटली घर असल्यामुळे मग सासरीत जातो आम्ही दिवाळी वगैरे करायला. मग क्लिनिंग वगैरे पण माझी राहिली आहे. गणपती बाप्पा च्या वेळेस आगमनाच्या वेळेस थोडीफार क्लिनिंग केली होती, ते काही तुमच्यासोबत शेअर झालेलं नाही आहे. तर आत्ता जी क्लिनिंग करेल ना, तर ती मी सासरी आल्याहून करेल, तर तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल. आणि शॉपिंग वगैरे पण जे काही करेल ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. तर आत्ता म्हणून मी राहू दिलेली आहे, कारण आता वेळ पण कमी आहे, 2-3च दिवस बाकी आहे, तेव्हाच मी हा व्लॉग शूट केला आहे. आणि मग हॉल अशा पद्धतीने छान क्लीन केला की मग आता मी जात आहे मागे. हाय एव्हरीवन. तर तुमच्याकडे जर वॉशिंग मशीन असेल ना, तर हे पार्सल तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे, जे की मी खूप अगोदरच परचेस केले होते. त्यापैकी 2 पार्सल परचेस केले होते फ्लिपकार्टवरून. त्यापैकी मी जे ह्या ज्या गोळ्या आहेत ना, तर ह्या आपल्याला वॉशिंग मशीन डीपली क्लीन करण्यासाठी यूजफुल असतात. सो यांना मी यूज केलेला आहे आणि यांचा रिझल्ट छान आहे. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग गोळ्या चूज करू निवडून यांना इस्तेमाल करू शकता. तर हे गोळे पण असतात. आणि सेकंड असतं हे असे पाऊच पावडर आहे बीट वॉशिंग मशीन धुण्याचं, तिकडे खेळ पावडर येते वॉशिंग मशीन धुण्याचं. तर सेकंड असतं हे असे पाऊच, जे की आपल्याला अशा पाऊचमध्ये भेटतात. तर हे 10 पाऊचमध्ये रिसीव झालेले आहेत. सो तुम्हाला पण पाहिजे असतील तर मी कम्युनिटी पोस्टमध्ये याची लिंक देऊन तुम्ही तिथून परचेस करू शकता. सो आता याला मला क्लिक करायचं आहे. आणि हे मी फ्रंट लोडचे, माझं वॉशिंग मशीन फ्रंट लोडचं आहे. नित्यांशी एक्झाम चालू असल्यामुळे त्याची स्कूल सध्या आता 11 वाजता सुटून जात आहे. आणि मग तो पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय आणि त्याच्यामुळे त्याची अशी बडबड चालू असते. चला असो, आता मी तुम्हाला याचा जो काही रिझल्ट येतो तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पावला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे पहा, हे आहे LG कंपनीचं वॉशिंग मशीन, जे की माझं आहे ग्रे कलरमध्ये. आणि हे मी ॲड कितीचं घेतले. तर आता हे पावडर आहे ना, आपल्याला साईडला बघा इथं लिक्विड टाकायचं असतं. सो मी इथं हे पावडर टाकून घेत आहे. तर जिथं लिक्विड टाकायचं असतं ना, तिथं आपल्याला हे पावडर टाकून घ्यायचं आहे. आणि अर्धा जे पावडर आहे ते आपण वॉशिंग मशीनचं आत टाकून देऊ. तर हे सिलिकॉनचे जे क्यूब आहेत ना, तर हे पण मी आताच राहू देते, जेणेकरून अजून माझं जे वॉशिंग मशीन छान पद्धतीने क्लीन होईल. आणि हे पण खूप खराब झालेलं असतं, याच्यामध्ये जे केस वगैरे अटकले असतात. तुम्ही पाहू शकता वॉशिंग मशीन क्लीन, म्हणजे अगोदर अशा पद्धतीची बारीक क्लीन असते, जी की आपल्या कपड्यांची असते. आणि मग आपण दुसरे कपडे टाकले की ती दुसऱ्या कपड्यांना लागत असते. सो त्याच्यामुळेच आपल्याला वॉशिंग मशीन डीप क्लीन करावं लागतं. तुम्हाला पाय दिसत असेल क्लिअरली, तर ही लिंट आहे. आणि त्यामुळे आता आपल्याला याला डीपली क्लीन करून घ्यायचं आहे. सो आता अर्धं आपण तिकडं टाकलं पावडर आणि अर्धं आपण इथं टाकू. तर हे पण LG कंपनीचं टॉप लोडचं आहे. हे तुम्ही टॉप लोडला आणि फ्रंट लोडला दोघं याला यूज करू शकता. लिंक मी तुम्हाला नक्की देईल. तर चला आता याचा रिझल्ट बघून घेऊ. आणि LG कंपनीच्या वॉशिंग मशीनमध्ये तुम्हाला डीप क्लीन करण्याचं ऑप्शन मिळून जातं. सो मी आता याच्यावरच सेट करून घेत आहे. टाकता तर एक सोबतच टाकायचे आणि मग नंतर त्याला डीप क्लीन करून घ्यायचं. आणि तुम्हाला वाटणार किती पायऱ्या घेतले किंवा काही घेतले, तर हा जो प्रोग्राम आहे ना टच क्लीनचा, तर तो 1.16 मिनिटाचा आहे. एक तासाचा आणि 16 मिनिटाचा अशा पद्धतीने घरी होतो. तर काही दिवसांपूर्वी, म्हणजे ॲक्च्युली हा व्हिडिओ आहे सोमवारचा आणि मी शनिवारी रात्री पडलेल्या नाकावर, तर त्याला खूप जबरदस्त लागलं होतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं अगोदरच की अहोंचा काही वेळ फिक्स नाही आहे. तर दुसरा 8:30 तर संध्याकाळी 5पर्यंत आहे. त्यांना हजेरी वगैरे लावून ते येऊ शकतात, पण ते काही येत नाही. जसं त्यांचं काम असलं तर थांबतात. तर आता ॲक्च्युली आत्ता एक्झॅक्टली वाजले असतील 3:30 आणि ते आले होते. आणि मग नंतर त्यांना लगेचच कॉल आला काहीतरी इमर्जन्सी, तर मग ते लगेच गेली. त्यांनी 2 वाजता
जेवण झाल्यानंतर मग मी भांडे वगैरे घासून घेतले आणि आता किचन वटा वगैरे जो आहे तो क्लीन करायला घेतला. आणि तुम्हाला जसं की माहिती आहे जे मॅजिक लिक्विड असतं त्याच्यानेच स्प्रे करते आणि इथे मी सगळं आवरून घेत आहे. तर इथं अशा पद्धतीने आता किचन माझं क्लीन राहिलं आहे आणि जे की मॅजिक लिक्विड आहे ते तुम्हाला दिसलंच. तर पहा आता माझं किचन वगैरे पण आवरून झाले. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं तर ॲक्च्युली झालं असं, शनिवारी ॲक्च्युली नित्यांश ना पडून गेला. तर त्याला म्हणजे तो खूप मस्ती करत होता इकडून तिकडे. तर त्याचा पाय स्लिप झाला आणि अचानकच तो पडला नोजवरच. तर नोज खूप सुजलं होतं. मग त्याचा झोपी गेला आणि मग अहो पण घरी आले. तर ते थोडा आराम करत होते. तोवर माझं वॉशिंग मशीन जे आहे 2 ते 3 मिनटासाठी राहिलेलं होतं. आणि तुम्ही इथं पाहू शकता कशा पद्धतीने त्याची छान अशी डीप क्लीन झाली होती. आणि मी पाहिलं तर खूप आतून खूप शाईन आणि असं चमकत होतं. तर इथं तेच डीप क्लीन चालू आहे. ॲक्च्युली एकच मिनटं बाकी आता इथं. आणि इथं आपलं वॉशिंग मशीन छान डीपली क्लीन झालेलं आहे. फक्त 1 मिनटं बाकी होता तर तोही झाला. आणि इथं पहा आता ते एंड दाखवतं आहे. आणि आता आपण ओपन करू तर थोड्या वेळपर्यंत ते जोपर्यंत इथं लॉकचं जे ॲरो आपल्याला दिसतो आहे ना तर तोवर ते ओपन होणार नाही. तर तो गेल्यानंतरच आपण वॉशिंग मशीन ओपन करू शकतो. आणि इथं साईडला तुम्हाला दाखवते पुढेच. तर पहा किती छान दिसते. मधून खूप शायनिंग आली होती. खूप छान क्लीन झालं होतं. आणि त्याच्यात जो स्मेल येत होता ना म्हणजे असं अगोदरच तर तो सुद्धा येत नव्हता. ते पावडर वगैरे यूज केल्यानंतर छान डीप क्लीन किती छान पद्धतीने डीप क्लीन झालं आहे तुम्ही बघू शकता. आणि मी पण पहिल्यांदा क्लीन केलं तर तेच तुमच्यासोबत शेअर केलं. तर चला असो, आता इथं मी चेक करत होती आणि तुम्ही पाहू शकता की काहीच नाही आहे. ऑफकोर्स नसणारच. आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता की अशा बऱ्याच गोष्टी असतात. असे कोणतीही आपल्या घरी वस्तू आली की मग हळूहळू करून आपल्याला जे काही अनुभव येतात ते येत असतात. आणि फक्त आता हा रबर बघा हा तसा आहे. सो आता याला आपण मी क्लीन करून घेते. तर याला आपल्याला कापडाने पुसावं लागतं. तर त्याला पण मी छान असं क्लीन करून घेतला. तुम्ही बघू शकता की ती धूळ निघालेली आहे. आणि हे जे छोटंसं साईडला जे दिसतं आहे ना तर याच्यात पण आपल्याला डीपली क्लीन करायचं असतं. तर ही जी वायर असते याच्यातून ती की काढून घ्यायची असते. त्याच्यातून पण पाणी वगैरे निघत असतं जसं की त्यांनीच सांगितलेलं होतं कंपनीच्या लोकांनी. आणि मग हे जे फिल्टर असतं इथं तर ते पण आपल्याला राऊंड करून काढून घ्यायचं असतं. आणि हे पण आपल्याला ब्रशच्या साहाय्याने किंवा नळाखाली छान असं वॉश करून परत इथं जॉईन करायचं असतं. तर ते पण मी क्लीन करून घेते. तर ब्रशच्या साहाय्याने तुम्ही इथं पाहू शकता कशा पद्धतीने हे किती घाण झालेलं आहे. आणि हे मी मध्ये करत असते पण तरी पण आता खूप जास्तच घाण झालेलं आहे. आणि मग ते पण मी छान क्लीन करून घेतलं. आणि इथं आपलं वॉशिंग मशीन डीपली क्लीन झालेलं आहे. आणि खरंच वॉश वगैरे पण येत नव्हता बरं का. लिंक मी देऊन तुम्ही परचेस करू शकता. तर अशा पद्धतीने आता छान असं वॉशिंग मशीन क्लीन झालेलं आहे. आणि आता मला याच्यात टाकायचे आहे नितेशच्या ते क्लीन केल्यानंतरच मी नित्यांच्या गोधड्या लावून दिला. कारण तो ॲक्च्युली रात्रीच करून देत असतो. आणि तो इथं काम बाकीचे काम करते तो वगैरे त्याच्या खेळून झोपी गेला. आणि मग मी बाहेरून कपडे वगैरे काढून आणले घड्या करण्यासाठी. तोवर वाजले होते 4. आणि हे बघा मी 2 पार्सल मागवले होते नायकावरून जे की मला रिसीव झाले होते. आणि मी त्यांना रिप्लेस केलं होतं बिकॉज त्यांचा जो शेड होता तर तो मॅच होत नव्हता. तर त्यात होती सनस्क्रीन आणि एक होतं ती स्पोर्ट्स क्रीम. तर ते मी रिटर्न देण्यासाठी गेली खाली. नंतर मी वरती आली. म्हणजे त्यानं झोपला होता तर तो बर्फ लावू देत नाही कारण तो नाकावर पडला. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. तर त्याचं नाक ना खूप असं क्रीम खूप सुजलेलं पण होतं आणि खूप सूज आली होती. तर मग मी बर्फ ठेवला होता फ्रीजमध्ये. तर तो मी अशा पद्धतीने एका टॉवेलमध्ये घेऊन आता त्याला बर्फाचा शेक देत आहे. तोवर त्याला तो उठून गेला होता. आणि मग म्हणतो त्याला देऊ शेक आता. जसं की मी तुम्हाला सांगितलं माझे मिस्टर पण डॉक्टरच आहेत गव्हर्मेंट जॉबला. आणि त्याची जी आंटी आहे ते पण डॉक्टर आहे जळगावला स्किन स्पेशलिस्ट. तर मग त्यांनाच विचारलं होतं की जास्त काही प्रॉब्लेम तर नसेल ना. तर नाही तर मी त्याला स्पेशलिस्टला घेऊन जाते. पण ॲक्च्युली तो रडतच नव्हता. पण हसूच तर काही जात नव्हती. तर मग इथं बर्फ त्यांनी सांगितलं की बर्फ वगैरे जे आहे तो तर त्याला शेकून काढ. आणि मग जे हळूहळू करून जे आहे त्याची जी सूज आहे तर ती कमी होईल. तर तो इथं करूच देत नव्हता. पण तरी पण मग त्यालाच त्रास ते चांगलं पण दिसत नव्हतं. आणि मग त्यालाच खूप म्हणजे विचित्र दिसायचं. तर मग मी इथं हळूहळू करून त्याचा नाकाला जे आहे बर्फाने शेक देत आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे औषधी वगैरे पण देत होती. तर इथं तेच करत आहे. आणि आता वाजले ॲक्च्युली 4:30 आणि अहोना परत
होते इथं ऑफिसला. इमर्जन्सी आली की मग त्यांना जर कॉल वगैरे आला तर मग त्यांना जावं लागतं आणि ते जातात देखील. तर काहीतरी इमर्जन्सी आली मग ते गेलेले होते. तर नित्यांश आणि मी अशा पद्धतीने इथं टाईम स्पेंड करत होतो आणि तो करू देत नव्हता. त्यामुळे असाच त्याला म्हटलं लवकर सूज वगैरे उतरून जाईल, पण तो ऐकतच नव्हता. म्हणून मग असं रुमालमध्ये घेऊन जे आहे त्याच्या नाकाला जे आहे बर्फाने मी शेकत होते. तसं तर मी तुम्हाला दाखवलंच छोटंसं पिक्चरमध्ये, पण तुम्हाला क्लिअर झालं नसेल तर ॲक्च्युली जेव्हा पडला तेव्हा एवढं नव्हतं, पण दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने लाल, डोळ्याखाली लाल आणि नाकाच्या आजूबाजूला खूप हिरवी जागा पडलेली. आणि म्हणूनच माझी रिक्वेस्ट चालू होती की घे बाबा जे आहे मी हळूहळूच करेल, पण तो काही ऐकतच नव्हता. आणि नंतर मग त्याला औषध वगैरे दिली तर तुम्ही इथं पाहू शकता तो रडत होता आणि ऐकतच नव्हता. आणि औषध वगैरे तर तो घेऊन घेतो, पण तो बर्फने शिकूच देत नव्हता मला. आणि त्याचे इथं हेच नाटक झाले की नको मम्मा, नको नको अशा पद्धतीने. तर चला असो, किती नाटक केले तरी आपल्याला वाटतं की नको हे त्याच्यासाठी चांगलं आहे आणि म्हणून आपली एवढी मेहनत असते त्यांच्या मागे. तर अशा पद्धतीने चालू होते हे सगळं. औषध वगैरे दिल्यानंतर मी आलेली बाहेर आणि जसं की वॉशिंग मशीन डीप क्लीन करण्यासाठी जो आहे 1 ते 1.5 तास गेला. मग नंतर त्या ब्लँकेट जे लावल्या होत्या तर ते पण मी अर्धा तास वर सिलेक्ट केलं होतं. तोवर ते धुतले गेलेले होते आणि मग मी ते बाहेर गॅलरीत टाकण्यासाठी आलेली. आणि आत्ता वाजले होते 5. नंतर वॉशिंग मशीनमध्ये लावलेला माझ्या ब्लँकेट मी पुढच्या गॅलरीमध्ये ऊन असतं म्हणून मग पुढच्या गॅलरीमध्ये टाकायला आलेली. आणि नित्यांश इकडे त्याने त्याच्या तर कधीमध्ये त्याची इच्छा झाली तर तो माझा कॅमेरामॅन बनतो आणि मोबाईल आता त्याच्याकडे आहे. सो मी स्टँडला पण लावला आहे, पण तरी तो म्हणता की मम्मी मी पकडतो असं. आणि मग मी इकडे माझं काम करते आणि त्याने तो माझा आता कॅमेरामॅन बनलेला आहे. सो त्याचं मूळ असतं तर कधी कधी कामंही करू लागतो आणि कधी कधी कामं वाढूही लागतो. आणि अशा पद्धतीने आता वाजलेले आहे 5, 5:30 आणि आता झाला आहे चायच्या वेळ. तसं तर आम्ही एकच टाईम चाय पितो. दुपारी आम्ही चाय पित नाही, दोघंही. अहोही पित नाही आणि मीही पित नाही. आणि त्यामुळे मग नित्यांश पण काही दुधाचा आता दाखवते पुढे. दुपारी आम्ही सहजासहजी झोपत नाही, कारण मग रात्री लवकर झोप लागत नाही. आणि नित्यांचं पण तसंच होतं, त्यामुळे मग तो सकाळी लवकर उठत नाही. त्याची सकाळी 8, 8:30ला स्कूल असते आणि मग वेळ होऊन जातो, त्याच्यामुळे दुपारी झोपत नाही. आणि मग इथं तुम्ही बघू शकता तर ते जे सिलिकॉनचे बॉल्स आहेत ना, जे की आपण वॉशिंग मशीनमध्ये यूज करतो, तर ते त्याच्यामध्ये ॲक्च्युली इतकी केस अडकलेले होते. आणि मग फ्री टाईम होता आणि मग म्हणतं काय करायचं आता. आणि तर मग मी असे कोणतेही कामं करत असते, तर अशा पद्धतीने आता हे बॉल्स क्लीन करायला घेऊन घेतले. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इतके केस अडकलेले आणि केस अटकलेले होते. आणि मग आमच्याकडे टाईम होता तर मग बाहेर बसली आणि टाचीच्या साह्याने याच्यातले केस क्लीन करून घेतले. सोबत असा बाहेर बसला होता आणि मग एक एक करून टाचीच्या साह्याने बघा सगळे बॉल्स मी अशा पद्धतीने छान क्लीन करून घेतले. आणि आता मी हे 3rd टाईम करत आहे. अगोदर पण असे ते खराब झाले की मी टाईम मिळाला की अशा पद्धतीने त्यांना छान क्लीन करून घेते. आणि एक वस्तू वाढली ना आपल्या घरात, त्याच्या मागे बरेच कामं वाढतात. जे काही काम असतं ना तर ते असं भाजीपाले वगैरे निवडायचं, तर ते मग मी दुपारीच करून घेते जसा वेळ मिळाला. कधी कधी टी व्ही बघत करते. तर आता नित्यांश आत गेलेला आहे, तो बघतोय टी व्ही. तर त्यामुळे मग मी बाहेर येऊन बसलेली आणि थोडंफार ऊन असतं आणि इकडे जे आहे पायऱ्यांवर इकडे सावली असते म्हणून मग मी इथंच बसलेली. मग तोवर माझा बराच टाईम चालला गेला आणि आता वाजलेले 6. तर हे तोवर माझे छान असे निवडून झाले होते. आणि मग आम्ही बाजारात पण गेलो मध्ये. तर बाजारातून मस्त असं कोकोनट आणलेलं, कारण नित्यांश मागं होता आणि तसं पण मला मी तुम्हाला सांगितलेलं तर ते राहिलंच पहा. तर ॲक्च्युली मी तुम्हाला बोललेली की मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये सांगते. तर ॲक्च्युली 2 हप्त्यापासून माझं कंटिन्यूली पोट दुखत होतं. आणि मग त्यामुळे ना म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मिस्टर डॉक्टर असल्यामुळे मग तेच मला टॅब्लेट वगैरे
गोळ्या वगैरे आणून द्यायचे. आणि मग दवाखान्यात जाण्याचा मी असं विचारात करत नव्हती. तर खूपच 2 हफ्ते कंटिन्यूली दुखत होतं वीकपासून. तर मग ते म्हटले की तू जाऊन ये, सोनोग्राफी करून ये. तर मी सोनोग्राफीला चेकअपला जेव्हा गेली तर मी दसऱ्याच्या दिवशी गेलेली आणि माझा पूर्ण दिवस तिकडेच गेला. तर कारण तर खूप गर्दी असते म्हणून. तर मग तेव्हा कळलं की रिपोर्टमध्ये की मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे आणि दोघं साईडला 3-3 mm जे आहेत तर स्टोन आहे. आणि त्यामुळेच माझं जे रुटीन शेड्यूल होतं ते कुठं चालू होतं, काही व्यवस्थित नव्हतं. कारण केव्हा कामं केव्हा व्हायची आणि त्यामुळेच मग मला पाणी वगैरे ज्यूस वगैरे जास्त प्यायला लावलं आहे. तर त्यामुळेच माझे व्हिडिओ येत नव्हते, शॉर्टसुद्धा आणि लॉंगसुद्धा. कारण मला खूप वेळ पोट दुखायचं, बऱ्याच वेळेस खूप त्रास व्हायचा आणि पाणी पण थोडं आमच्याकडे हार्डच असतं. तर मग म्हणून पण आम्ही मग गेलेलो पायनॅपलचा ज्यूस वगैरे प्यायला. तर मग तिकडून तो सांगत होता की कोण घे मम्मी, असं. मग आईस्क्रीम पण आणलेलं आणि कोकोनट पण आणलेलं. तर इथं आता कोकोनट वगैरे पितो आणि मग आईस्क्रीम वगैरे खाल्लं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. आणि जे काही रुटीन आहे साधं सिम्पल जे डेलीचं, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. जसं की मी पुढे माझं रुटीन चेंज करेल तर तसंच तुमच्यासोबत शेअर देखील करेल. आणि या कारणामुळेच इथं माझे व्हिडिओ येत नव्हते. तर ते तुम्हाला सांगितलं. रिपोर्ट वगैरे पण तुम्हाला. तर नित्यांशने इथं कोकोनट मागितलं, मग त्याला मी देऊन दिलं प्यायला. तर मग तो इथं कोकोनट पित होता आणि तोवर मी छान अशी दिवाबत्ती करून घेतली. मग आणि आत्ता वाजले ॲक्च्युली 7:30 मी दिवाबत्ती करून घेते तोवर. आणि बाहेर पण मस्त अशी रांगोळी काढून घेतली अगोदरच. आणि मग इथं महाराजांची आरती वगैरे करून घेते आणि जसं जमलं तसं देवपूजा करते. तर ॲक्च्युली तो इथं म्हणत होता मला की मला प्यायचे नाही मम्मी, आणि याची अशी नाटके चालतात. आणि खूप रिक्वेस्ट करून त्याने मला बाजारातून कोकोनट घ्यायला लावलं. आणि आत्ता तो म्हणते की मला प्यायचं नाही आहे, तर मी इथं ठेवतो आहे त्याला असं आणि तू पिऊन घे. तर अशा पद्धतीनं त्याची इथं नाटके चालू आहेत. तरी इथं लोभान वगैरे पण लावायचं पहा, खूप छान असं वाटतं. तरी इथं अगरबत्ती वगैरे लावून झाली, लोभानही लावलं आणि छान असं प्रसन्न वातावरण झालेलं आहे. तर मग नंतर पहा ॲक्च्युली मग आता स्वयंपाकाला 7:30 वाजेला मी स्वयंपाकाला लागून जाते. आणि मग नंतर पहा तर ॲपल पण मी घेऊन आली होती. तर ॲपल पण आता वॉश करून घेते आणि ठेवून देते. तर ही जी ट्रॉली तुम्ही पाहत आहात ना, तर ही मी मिशोवरून परचेस केली. हवे तर याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि मग नित्याला बरं असतं भाजीपोळी नाही आवडली किंवा तो नाही मत असेल तर मग ॲपल वगैरे द्यायला. अगर तो नाही खायचा, पण आता समजायला लागलं म्हणून आता कधी मागतो. तर त्यामुळे मग आता हळूहळू सुरुवात केली आणायची. तर ते इथं वॉश करून लगेचच ठेवून दिले आणि आता करते स्वयंपाकाची तयारी. तर दुपारी पहा मेथीचे चवळीचे दाणे सोडले होते, तर त्याचीच आता भाजी करून घेते. आणि जसं की मी तुम्हाला बोलले तर इथं मी शेंगदाणे वगैरे भाजून घेत आहे. शेंगदाणे वगैरे बघा कढईमध्ये भाजून घ्यायचे, त्याचे जे साले असतात ते काढून घ्यायचं आणि मग त्याचं जे मस्त असं कूट करायचं आणि मग त्याला मस्त अशी फोडणी द्यायची भाजीला. तर साधी सिंपल भाजी इथे केली. ॲपल वगैरे कट केला जेणेकरून त्याच्या भाजी नाही आवडली तर तो थोडाफार ॲपल खाऊ शकतो. तर आणि मग जेवण वगैरे केलं लगेच 7:30-8 पर्यंत जेवण करून घेतो. आणि सकाळीसाठी टाकलेला साबुदाणा, कारण आता जास्त भाजीपाला नव्हता आणलेला, कारण गावी जायचे आणि 2 ते 3 दिवस बाकी राहिलेले आहेत म्हणून. त्यामुळे मग जास्त भाजीपाला नाही आणला. जेवण वगैरे झालं आणि अशा पद्धतीने रात्री ॲक्च्युली मी काय करते, फेस वॉश वगैरे करून घेते. आणि स्किन केअर पहा तर इथं अगोदर बघा मी डर्माचं सिरम यूज करायची, तर ती माझी ऑलरेडी 1 बॉटल संपलेली आहे. तर आता मी गार्नियरचं सिरम यूज करते. खूप डार्क स्पॉट्स वगैरे पडले तर तुम्ही पण यूज करू शकता. तर मस्त असं छान फेस वॉश करून आलेली आहे. आणि आता मी गार्नियरचं सिरम फेसवर लावून घेत आहे. आणि यांना तसंही सांगितले की 3 दिवसामध्ये जे आपल्या स्किनला जो रिझल्ट जाणवतो. पण मी ऑलरेडी 2 बॉटल्स यूज केलं आहे आणि खरंच बरं का खूप छान आहे. सो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा गार्नियरचं. जर डार्क स्पॉट्स वगैरे असतील, पिंपल असतील आणि तुम्हाला स्किन ब्राईटनिंग करायची असेल तर तुम्ही यूज करू शकता. आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन C असतं आणि छान असते फेससाठी. तर चला असो. तर ही बॉटल मी फ्लिपकार्टवरून परचेस केली होती. आता सेल चालू होती तेव्हा आणि म्हणून रात्री आणि डेला आणि नाईटला तर दोघं वेळेस मी हेच लावत आहे सध्या तरी. आणि मामाअर्थचा फेस वॉश जो की मी तर इथं पहा अशा पद्धतीने लावून जायला आहे. आणि आता मी माझी औषध वगैरे
सिरम लावून जायला आहे आणि मला ज्या टॅबलेट्स गोळ्या वगैरे दिल्या आहे किडनी स्टोनच्या, तर ते औषध मी इथं घेत आहे आणि ते असं पाण्यामध्ये मिक्स करून प्यायचं आहे. तर तेच मी इथं घेत होती. तर ते ग्लासमध्ये मिक्स करून, एक ग्लासमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर ते आता मी इथं घेऊन घेते. मग इथं माझं औषध वगैरे पिऊन झालं की मग आम्ही थोडं जे आहे गॅलरीत फिरायला जातो आणि मग नितेश पण माझ्यासोबत असतो. त्याला वाटलं तर तो खेळतो किंवा मग चक्रा मारतो माझ्यासोबत. गॅलरीत जमलं तर गॅलरीत किंवा मग वरती टेरेसवर जायचं असलं तर टेरेसवर जातो. आणि मग नंतर नितेशला घरामध्ये आल्यानंतर मी त्याचा स्टडी वगैरे घेत असते आणि मग नंतर झोपी जातो आम्ही. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करूनच जा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.